रात्रीच्या 12 वाजता जर तुम्ही ATM मध्ये जर गेले आणि कार्ड जर घातलं, कशाचं बोला ना, त्याला कोणतं कार्ड म्हणतात, ATM कार्ड, त्या मशीन मध्ये जर घातलं तर तुम्ही जेवढा आकडा दाबला तेवढे पैसे येतात, बरोबर की नाही? पण अजून या जगात असं कार्डच निघलं नाही की ते कार्ड घातले की लोक येतात. तुम्हाला कळतंय ना? फक्त हे कार्ड घातल्यावर लोक येतात आणि त्या कार्डाचं नाव आहे प्रेम कार्ड. कोणतं कार्ड? बोला ना, बोला ना. जर प्रेम असेल तर लोकांना बोलवण्याची आवश्यकता अजिबात नाही. प्रेम असलं की लोकांचा पूर इकडे येत असतो. तेने आनंदाचा पूर आला, हा पूर आनंदाचा जर येत असेल कशाने तर त्याचं नाव आहे प्रेम. हा, आणि ते प्रेम जर कुठं मिळत असेल तर त्या प्रेम मिळण्याची एकमेव जागा म्हणजे वारकरी संप्रदाय. एवढीच एक जागा आहे. इथंच तुम्ही देवाणघेवाण प्रेमाची करू शकता. या मंडपमध्ये इथं बसलेले मामा बरेच असे दाखवल, बरेच की ते एकमेकाचं तोंड बघत नाहीत. इथून घरी गेल्यावर तुम्ही ऐकताय ना माझं बोलणं, इथून घरी गेल्यावर ते एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाहीत. पण आता कीर्तन संपू द्या आणि पंगत बसू द्या, जे तोंड बघत नाही तेच म्हणतात घे घे थोडी बुंदी घे, आपलं काय ते विसरून जाऊ नंतर, घे 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 घे, पाहिजे का तुम्हाला, पुरी पाहिजे का, घे. का? इथं आल्याच्या नंतर ही नम्रता शिकवली जाते वारकरी संप्रदायात. वारकरी संप्रदायाची सुरुवातही नम्रतेपासून आहे आणि वारकरी संप्रदायाचा शेवट सुद्धा नम्रतेपासून आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून आहे माहिती आहे? पहिला विना घेतला ना आमच्या आबानी, त्यावेळेस मी आलो पाया पडलो. सुरुवात नम्रतेपासून आहे, बरं. आणि आता शेवट सुद्धा बाबा इकडे येणार आणि मी त्यांच्या पाया पडणार. वारकरी संप्रदायाची सुरुवातही नम्रता आणि शेवट सुद्धा नम्रता आहे. हा, वारकरी संप्रदाय ही शिकवण देतो, पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, आणि पाया पडे जन एकमेका, याचं नाव निर्वैरता आहे. हा, आणि ही निर्वैरता अंगामध्ये धारण झाली की मग तुकाराम महाराज म्हणले, तरीच अंगीकार करील नारायण बडबड शीन एन विन. महाराज हे साधन समजलं. अजून एखादं साधन आहे का की त्या साधनानं आम्हाला त्या साध्यापर्यंत जाता येईल? म्हणले
सगळ्यात मोठं साधन सांगितलं बरं. सोय रे पिशवून समानची घडे. म्हणजे तुकाराम महाराजांना या वाक्यातून आपल्याला असा अर्थ काढता येतो की तुकाराम महाराज म्हणले जातीवाद करू नका तरच तुमचा देव स्वीकार करत. वाक्य नीट आहे का बरं? काय म्हणले? सोय रे पिशवून समानची घडे. हा माझा सोयर आहे, हा माझ्या जवळचा आहे, त्यांचं नामचं जुळत नाही म्हणले. हे सुद्धा इथं चालत नाही. कुठं? परमार्थामध्ये सगळे आपण एक आहे. कसेत आपण? एक. या रे या रे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. वारकरी संप्रदाय तुम्हाला म्हटलं एकात्मता शिकवत. हा जुन्या काळात शाळेमध्ये सुद्धा शिकायला चांगलं होतं मामा. खरा तो एकची धर्म आणि जगाला गोळ्या घालाव्या असं होतं. जगाला प्रेम अर्पावे. आजचं कीर्तन फक्त प्रेमच शिकवतं बरं. हा जगाला प्रेम आहे. आणि त्याच्या पाठीमागे जर तुम्ही गेले तर त्याच्या पाठीमागे एक कविता होती आम्हाला. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असावी. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे. हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्य न्याय दिसू दे मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे. ही शिकवण होती.